सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बुद्धिमत्तेतला अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक वेन आकृत्यावर आधारित तर्कक्षमता हा टॉपिक बघणार आहोत. या टॉपिकवरती प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात आहेत, पण विद्यार्थ्यांचा या सोप्या असलेल्या घटकावरती गोंधळ उडतो आणि काय होतात, प्रश्न चुकतात. ते प्रश्न चुकू नये म्हणून सगळ्या पुस्तकांचा एक सार घेऊन आपण अतिशय सोप्या पद्धतीने हा जो घटक आहे तो समजून घेणार आहोत. आणि म्हणून या घटकाला आपण 7 ते 8 भागामध्ये विभागून हा घटक समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातला आजचा जो पहिलं लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण अतिशय या घटकातल्या बेसिक कन्सेप्ट समजून घेणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला विनंती अशी आहे की हा जो घटक आपण शिकवत आहोत तो पूर्णपणे शेवटपर्यंत बघणं अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला आपण काय करणार आहोत, ह्या 3 ज्या कन्सेप्ट आहेत ह्या 3 बेसिक कन्सेप्ट समजून घेणार आहोत. मुळात ह्या धड्यामध्ये या धड्यावर ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये काही विधानं दिली जातात आणि त्या विधानावरती आधारित निष्कर्ष दिले जातात. आता आपण उदाहरणादाखल तिकडे प्रश्न बघत आहोत. काय दिलेत, वर काही विधानं दिलेली आहेत आणि त्याच्या खाली काय दिलेले आहेत, निष्कर्ष दिलेले आहेत. आणि ती निष्कर्ष सत्य आहेत की असत्य आहेत, बरोबर आहेत की चूक आहेत, अशा प्रकारची प्रश्न विचारले जातात. आणि 1 2 3 बरोबर, 4थं चुकीचं आहे, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं असतं, उत्तर काढायचं असतं. पण उत्तर काढत असताना जी विधानं दिलेली आहेत त्या विधानाला अनुसरून आकृती काढावी लागते. ती आकृती जर आपल्याला काढायला आली तर आपला प्रश्न काही क्षणामध्ये सुटतो. आणि ती जर आकृती चुकली तर आपला प्रश्न चुकण्याची दाट शक्यता असते. म्हणून ती आकृती काढत असताना ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला समजणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून सर्व, काही आणि एकही नाही, ह्या 3 बेसिक कन्सेप्ट आज आपण समजून घेणार आहोत. अतिशय शांतपणे तुम्हाला ह्या 3 बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायच्या आहे. आता बघा, आपण पहिली कन्सेप्ट समजून घेऊया, सर्व. ज्यावेळेस आता इथं 3 विधानं दिलेली आहेत, त्या 3 विधानाला अनुसरून आपण काय करूया, आकृती काढूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल सर्व म्हणजे काय आणि काही म्हणजे काय. काही इकडचा भाग वेगळा आहे, पण याच्यातलं काही आणि हे काही वेगळा असणार आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आता पहिलं विधान आहे, सर्व आंबे ही केळी आहेत. आपण आकृती काढणार आहोत. आता आंबे, पहिला शब्द काय आहे, आंबे. आता ही जी आंबे आहेत, ही जी सर्व आंबे आहेत ती काय आहेत, केळी आहेत. बघा, सर्व आंबे ही काय आहेत, केळी आहेत. दुसरं विधान दिलेलं आहे, सर्व केळी हे पेरू आहेत. आता केळी आपण इथं लिहिले. आता ही सर्व केळी ही काय आहेत, पेरू आहेत. सर्व केळी ही काय आहेत, पेरू आहेत. आणि पुढचं विधान दिलेलं आहे शेवटचं, सर्व पेरू हे फणस आहेत. म्हणजे इथं पेरू दिलेले आहेत, ही सर्व पेरू काय आहेत, फणस आहेत. सर्व पेरू काय आहेत, फणस आहेत. आता तुम्ही लक्ष द्या, इथं आपण ज्यावेळेस मधून बाहेर येतो, मधले जे असतात ते काय असतात, सर्व असतात. आता हे आंबे मध्ये आहेत म्हणून सर्व आंबे ही काय आहेत, केळी आहेत. सर्व केळी ही काय आहेत, पेरू आहेत. सर्व पेरू हे काय आहेत, फणस आहेत. याचाच अर्थ दुसरा असा अर्थ होतो की सर्व केळी हे फणस आहेत, सर्व आंबे हे पेरू आहेत, सर्व केळी ही पेरू आहेत. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण मधून बाहेर जातो त्यावेळेस आतले जे असतात ते सर्व असतात. आतले जे असतात काय असतात, सर्व असतात. आणि दुसरी एक कन्सेप्ट याच्यामध्ये लपलेली आहे, दडलेली आहे, ज्याच्यामुळं काय होतं, आपला 100% प्रश्न चुकत असतो. दुसरी कन्सेप्ट काय आहे, ज्यावेळेस आपण बाहेरून आत जातो त्यावेळेस त्याचा अर्थ काही असा होतो. त्याचा अर्थ काय होतो, काही होतो. म्हणजे कसं, काही फणस पेरू आहेत, सर्व फणस पेरू नाहीत. तर काय, काही फणस पेरू आहेत, काही पेरू केळी आहेत आणि काही केळी आंबे आहेत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाहेरून ज्यावेळेस आत जातो
त्यावेळेस बाहेरचे जे असतात ते काही असतात. मग काही फणस हे केळी आहेत, काही फणस हे आंबे आहेत, काही पेरू हे आंबे आहेत, काही केळी हे आंबे आहेत. म्हणजेच याचा अर्थ ज्यावेळेस बाहेरून आत जातो त्यावेळेस काही असतात आणि आतून ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस आतले जे असतात ते सर्व असतात. ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. काही आणि सर्व ही जर कन्सेप्ट आपणाला समजली तर बरेच प्रश्न जे चुकणार आहेत ते चुकण्यापासून आपले प्रश्न वाचू शकतात. ही झाली पहिली कन्सेप्ट. आता दुसरी कन्सेप्ट आपण याच पद्धतीने समजून घेणार आहोत. आता दुसरी कन्सेप्ट काय? काहीची कन्सेप्ट आहे. आता इथं काही विधानं दिलेली आहेत, 2 विधानं आपण घेतलेली आहेत. काही पेपर हे पेन आहेत. आता पेपर लिहूया आपण इथं, पेपर. आता ही काही पेपर म्हणलं यानं, काही पेपर ही काय आहेत? पेन आहेत. सर्व म्हणलंय का? सर्व जर म्हणलं असतं तर सगळी पेन ह्या काय झाली असती? पेपरवर आली असती. पण ह्या सर्व पेपर मधले काही जे पेपर आहेत इथले काही पेपर हे काय आहेत? पेन आहेत. आणि दुसरी कन्सेप्ट आहे काही पेन हे पुस्तक आहेत. आता हे जे काही पेन, हे जे पेन आहेत हे सर्व पेन झाले, ह्या पेन मधल्या काही पेन हे काय आहेत? पुस्तक आहेत. काही पेन म्हणजे इथल्या ज्या काही पेन हे काय आहेत? पुस्तक आहेत. म्हणजे ज्यावेळेस काही असा शब्द वापरून एखादं विधान दिलं जातं त्यावेळेस आकृती आपण कशी काढायची? अशी आकृती काढायची आहे. म्हणजे काही पेपर ही काय आहेत? पेन आहेत. आणि काही पेन ही काय आहेत? पुस्तक आहेत. बेसिक एवढीच कन्सेप्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस प्रश्न आपण घेऊ त्यावेळेस आणखी चांगल्या पद्धतीने ही कन्सेप्ट आपण पुढे समजून घेणार आहोत. आता तिसरी कन्सेप्ट आहे एकही नाही. ज्यावेळेस एकही नाही म्हणतो त्यावेळेस एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीसोबत अर्थार्थी काहीच संबंध नसतो. म्हणजे कसं? एकही कार ही गाडी नाही. आता ही कार आहे, ही कार आहे. एकही कार ही काय नाही? गाडी नाही. आता इथं गाडी आहे. आता ह्या दोन्ही मध्ये काय? काहीच संबंध नाही. म्हणजे एकही कार गाडी नाही. म्हणजे काही कार गाडी म्हणलं तर चुकेल, सर्व कार गाडी म्हणलं तर चुकेल. का बरं? कारण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काहीही संबंध नाही. एकही कार ही गाडी नाही. आणि दुसरं विधान आहे एकही गाडी ही ट्रक नाही. एकही गाडी ही काय नाही? ट्रक नाही. म्हणजेच याचाच अर्थ या दोन्हीमध्ये सुद्धा काहीच संबंध नाही. म्हणजे गाडीचा आणि ट्रकचा काहीच संबंध नाही. म्हणजे याचाच अर्थ काही गाडी ट्रक असू शकतात का? नाही. काही सर्व ट्रक गाडी आहेत का? नाहीत. याचाच अर्थ एकही नाही ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याची जी आकृती आहे ती अशा प्रकारची आपणाला काढायची आहे. ही झाल्या 3 महत्त्वपूर्ण कन्सेप्ट. या कन्सेप्टवर आधारितच आपण पुढचे 4 ते 5 प्रश्न घेणार आहोत. त्या 4 ते 5 प्रश्न सोडवत असताना या सगळ्या आकृत्यांचा वापर आपणाला त्या ठिकाणी करायचा आहे. तेव्हा आपण बघूया पुढचा प्रश्न. आता बघा आपण हा पहिला प्रश्न घेणार आहोत. आता इकडे प्रश्न पाहताय तुम्ही. त्या प्रश्नामध्ये 3 विधानं दिलेली आहेत आणि पुढे त्याची 4 निष्कर्ष दिलेले आहेत. बघा 3 विधानं दिलेली आहेत, त्याच्या खाली 4 निष्कर्ष दिलेले आहेत. आणि खालील विधानांना लक्षात घेऊन ही जी निष्कर्ष दिलेली आहेत ती बरोबर कोणती आणि चूक कोणती ही आपल्याला काय करायचे? ठरवायची आहेत. आता बघा पहिलं विधान. आता ती विधान आपण काय करायचंय? वाचायचं आणि त्या विधानाला अनुसरून काय करायचं? आपल्याला इथं अगोदर आकृती काढून घ्यायचं आणि त्या आकृतीवरून काय करायचं? आपल्याला ते निष्कर्ष बरोबर आहे की चूक आहे ते ठरवायचे. आता बघा पहिलं विधान दिलेलं आहे तिथं काही वर्ग हे घंटा आहेत. बघा काही वर्ग, काही सर्व आपण कन्सेप्ट शिकलेली आहे. तर वर्ग आपण घेतला, काही वर्ग हे काय आहेत? घंटा आहेत. आता हे काही वर्ग काय आहेत? घंटा. आपण काय करूया? आकृती काढून घेऊया अगोदर. आता बघा वर्ग आहे, सर्व वर्ग म्हणलेला आहे, त्यांनी काय म्हणलेलं आहे? काही वर्ग. म्हणजे वर्गातला हा जो काही भाग आहे तो काय आहे? घंटा आहे. दुसरं विधान दिलेलं आहे सर्व घंटा ह्या शिडी आहेत. आता बघा सर्व घंटा म्हणले त्यावेळेस काय होईल? इथं हे सर्व घंटा आपण काय करूया? मध्ये घेऊया. आता काय झालं? सर्व घंटा ह्या काय आहेत? शिडी आहेत.
सर्व घंट्या ह्या काय आहेत, शिडी आहेत. आणि तिसरं विधान त्यांनी दिलेलं आहे, काही शिडी ह्या पाट्या आहेत. आता शिडी कुठं आहे, इथं आहे. काही शिडी म्हणजे शिडीचा काही भाग हा काय आहे, पाटी आहे. शिडीचा काही भाग काय आहे, काही भाग म्हणजे हा भाग काय आहे, पाटी आहे. ही झाली आपली आकृती. ही जर आकृती आपणाला अशी व्यवस्थितरित्या काढता आली तर 100% आपला प्रश्न काही क्षणामध्ये सुटणार आहे. आता बघा किती विधानं दिलेले आहेत, 1 2 3 4. आपल्याला काय दिलेले आहेत, 4 निष्कर्ष दिलेले आहेत. 3 विधानं दिलेले आहेत आणि 4 निष्कर्ष दिलेले आहेत. आता 1 2 3 4 त्यापैकी कोणता बरोबर आहे निष्कर्ष आणि कोणता चुकीचा आहे आपल्याला ठरवायचं. या आकृतीला बघायचं आणि लगेचच्या लगे उत्तर आपली निघून जातील. आता बघा पहिला निष्कर्ष काय दिलाय त्यांनी, काही शिडी हे वर्ग आहेत. बघा काही शिडी, बघा इथं काही शिडी हे काय आहेत, वर्ग आहेत. म्हणजे शिडीचा भाग हो का इथून आला इकडं, शिडी काही शिडी शिडीचा काही भाग काय आहे, वर्ग आहे. तर काही शिडी हे वर्ग आहेत. हे विधान कसं आहे मग, बरोबर आहे. दुसरं विधान बघा, काही घंटा हे वर्ग आहेत. दुसरं विधान तिथं दिले त्यांनी, काय म्हणले, काही घंटा हे वर्ग आहेत. बरोबर आहे. घंट्यातला काही जो भाग आहे तो काय आहे, वर्ग आहे. म्हणजे दुसरं सुद्धा विधान काय आहे, बरोबर आहे. तिसरं विधान दिले त्यांनी, काही पाटी ह्या घंटा आहेत. बघा पाटी इथं आहे, घंटा इथं आहे. काही पाटी ह्या काय आहेत, घंटा आहेत. पाटी आणि घंट्याचा काही संबंध लागतोय का, लागत नाही. म्हणजे काही पाटी ह्या घंटा आहेत हे विधान चुकीचं आहे. काही पाटी ह्या घंटा आहेत हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. आणि मग चौथा जो निष्कर्ष आहे तो काय दिलेला आहे, काही पाटी ह्या शिडी आहेत. काही पाटी ह्या शिडी आहेत का, बघा काही पाटी ह्या शिडी आहेत. तेव्हा का इथं शिडी आणि ह्या काही पाटी ह्या काय आहेत, शिडी आहेत. म्हणजे चौथं विधान कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे विधान जे आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला निष्कर्ष, दुसरा निष्कर्ष आणि चौथा निष्कर्ष हा कसा आहे, बरोबर आहे. आणि तिसरा निष्कर्ष तेवढा काय आहे, चूक आहे. म्हणजे काही, सर्व ही जी कन्सेप्ट आहे, एकही नाही, ही जी कन्सेप्ट आहे ही आपल्याला इथं वापरायची आहे. सरळ सरळ आकृती काढायची आणि निष्कर्ष त्या आकृतीमध्ये पडताळून पाहायचे. बरोबर असतील तर बरोबर लिहायचं, चूक असेल तर चूक लिहायचं आणि आपलं उत्तर बाजूला काढायचं. याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. बघा तो दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण दिलेला आहे, तो पहा दुसरा प्रश्न. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये हळूहळू आपली ही जी कन्सेप्ट आहे ती दृढ होत जाणार आहे, मजबूत होत जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ही सगळी प्रश्न बघावी लागणार आहेत. आता हा जो दुसरा प्रश्न दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही विधानं आपल्याला दिलेली आहेत. त्या विधानाच्या खाली निष्कर्ष दिलेले आहेत आणि ती निष्कर्ष आपल्याला काय करायचे आहेत, पडताळून पाहायचे. अगोदर ती जी विधानं दिलेली आहेत त्या विधानाला अनुसरून अगोदर सुरुवातीला आपण काय करूया, इथं आकृती काढून घेऊया. आता बघा, काही माणसे जोकर आहेत. आता काही माणसे काय आहेत, आता काही माणसे, काही म्हणल्याच्या नंतर ह्याच्यातला काही भाग, काही माणसे कोण आहेत, जोकर आहेत. काही माणसं काय आहेत, जोकर आहेत. काही माणसं म्हणजे हा भाग, काही माणसं काय आहेत, जोकर आहेत. दुसरं विधान त्यांनी दिलेलं आहे, काही जोकर हे वह्या आहेत. आता ह्याच्यातला काही जोकर हे काय आहेत, वह्या आहेत. काही जोकर हे काय आहेत, वह्या आहेत. म्हणजे जोकरचा हा जो काही भाग आहे तो कशाचा आहे, वह्याचा आहे. तिसरं विधान त्यांनी दिलेलं आहे, सर्व वह्या ह्या पुस्तक आहेत. आता वह्या इथं आहेत, सर्व वह्या म्हणजे हे पूर्ण सर्व वह्या ह्या काय आहेत, पुस्तक आहेत. सर्व वह्या हे पुस्तक आहेत. आणि त्याच्या पुढचं विधान आहे, सर्व पुस्तक हे पेन आहेत. आता हे सर्व पुस्तक म्हणजे काय, इथून हे पूर्ण सर्व पुस्तक हे काय आहे, सर्व पुस्तक हे पेन आहे. आणि शेवटचं विधान त्याने दिलेलं आहे,
काही पेन हे पेन्सिल आहेत. आता काही पेन म्हणजे काय, हे इथले काही पेन हे काय आहेत, पेन्सिल आहेत. ही झाली आपली आकृती आणि ही आकृती आपण काढली म्हणजे आपलं उत्तर काढणं अतिशय सोपं झालं. आता सरळ सरळ खाली किती का निष्कर्ष देणार, ती निष्कर्ष या आकृतीमध्ये पडताळायची. बरोबर असतील तर बरोबर, चूक असतील तर चूक त्याच्यामध्ये लिहून टाकायची. आता निष्कर्ष आपल्याला जवळपास 6 निष्कर्ष दिलेले आहेत. किती, 6 निष्कर्ष इथं लिहून घेऊया. 1 2 3 4 5 आणि 6 निष्कर्ष दिलेले आहेत. आता प्रत्येक निष्कर्ष आपण या आकृतीला पडताळून पाहून बरोबर आहे की चूक आहे ठरवूया. आता बघा, काही वह्या हे पेन्सिल आहेत. वह्या कुठं आहेत रे, इथं आहेत. काही वह्या ह्या पेन्सिल आहेत. आता वह्या इथं आहे, पेन्सिल इथं आहे. वह्याचा आणि पेन्सिलचा काही अर्थार्थी संबंध येतोय का, येत नाही. म्हणजे वह्या आणि पेन्सिल एकमेकाला कुठल्याही पद्धतीने कनेक्टेड नसल्यामुळं हे विधान चुकीचं आहे. काही वह्या हे पेन्सिल आहेत, हे विधान कसं आहे, हा निष्कर्ष कसा आहे, चुकीचा आहे. दुसरा निष्कर्ष त्यांनी दिलाय पहा तिथं, काही पेन हे जोकर आहेत. बघा पेन कुठं आहे, इथं आहे. काही पेन हे कसे आहेत, जोकर आहेत. बघा पेनचा भाग कुठं आला, इथं जोकर मध्ये आलेला आहे. पेनचा भाग कुठं आलेला आहे, जोकर मध्ये आलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ इथले जे काही पेन आहेत ते काय आहेत, जोकर आहेत. म्हणजे हे विधान, हा निष्कर्ष कसा आहे, बरोबर आहे. तिसरं विधान दिलेलं आहे, काही वह्या हे माणसे आहेत. काही वह्या कुठं आहेत, इथं आहेत वह्या. काही वह्या हे काय आहेत, माणसे आहेत. आता वह्याचा आणि माणसाचा काही संबंध आहे का, इथं नाही. म्हणून हा जो निष्कर्ष आहे, हा निष्कर्ष कसा आहे, चुकीचा आहे. त्याच्यानंतर चौथा निष्कर्ष त्यांनी दिलाय, काही पेन्सिल ह्या वह्या आहेत. आता पेन्सिल कुठं आहेत, इथं आहेत. वह्या कुठं आहेत, इथं आहेत. म्हणजे काही पेन्सिल ह्या वह्या आहेत. हे विधान सुद्धा कसे, हा निष्कर्ष सुद्धा कसा आहे, चूक आहे. त्याच्यानंतर पुढे पाचवा निष्कर्ष त्यांनी दिलेला आहे. काय दिलेला आहे, काही पेन हे वह्या आहेत. काही पेन हे वह्या आहेत. बघा काही पेन ह्या वह्या आहेत. आपण काय करतोय, आता बाहेरून मध्ये जातोय त्यावेळेस काही पेन ह्या वह्या असतील की नाही, मग निश्चितपणे असतील. म्हणजे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. काही पेन ह्या वह्या आहेत. पण सर्व वह्या ह्या पेन असतात, सर्व पुस्तक हे पेन असतात, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. काही पुस्तक वह्या असतात, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पण आपला 5 नंबरचं काय निष्कर्ष आहे, काही पेन हे वह्या आहेत. काही पेन हे वह्या आहेत, हे विधान कसं आहे, बरोबर आहे. 6 नंबरचा जो विधान रूपी निष्कर्ष आहे तो काय आहे, सर्व वह्या ह्या पेन आहेत. सर्व वह्या ह्या पेन आहेत. बघा बरं, ज्यावेळेस मधून बाहेर जातो आपण त्यावेळेस मधले कसे असतात, सर्व असतात. सर्व वह्या हे पेन आहेत. म्हणजेच हे विधान सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे विधान क्रमांक 2 आणि 5 आणि 6 हे बरोबर आहेत आणि विधान क्रमांक 1 3 आणि 4 हे चुकलेले आहेत. म्हणजे हे जे विधान रूपी निष्कर्ष दिलेले आहेत ते निष्कर्ष, 3 निष्कर्ष बरोबर आहेत आणि 3 निष्कर्ष चुकीचे आहेत. हे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल. हा झाला दुसरा प्रश्न. आता ह्याच्या पुढचा पुन्हा आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत. त्याच्यामध्ये तुमची जी कन्सेप्ट आहे ती आणखी परफेक्ट व्हायला मदत होणार आहे. चला मग आपण बघूया पुढचा प्रश्न. बघा आता तो आहे, आता आलेला तो आहे तुमच्या समोर. तिसरा प्रश्न आपण घेत आहोत. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा काही विधानं, जवळपास 4 विधानं दिलेली आहेत आणि 4 निष्कर्ष दिलेली आहेत. आता ही 4 विधानं आणि 4 निष्कर्ष दिलेली असताना 4 विधानाला अनुसरून आपण काय करूया, सुरुवातीला एक आकृती काढूया. तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करा, थांबवा व्हिडिओला आणि हे गणित करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून हे गणित सोडवत असताना जी आकृती काढायची ती आकृती तरी किमान तुम्ही काय करायचंय, काढून घ्यायचंय. जेणेकरून तुमचा जो आत्मविश्वास आहे तो वाढायला मदत होईल. तर बघा
ह्या प्रश्नावरची आकृती आपण काय करूया, काढून घेऊया. आता विधान क्रमांक 1 त्यांनी दिलेलं आहे, सर्व वाहने ही कार आहेत. बघा, सर्व वाहने, सर्व म्हणल्याच्या नंतर ह्याच्या अगोली वाहने ही काय आहेत, कार आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसरा विधान दिलेलं आहे, सर्व कार हे स्कूटी आहेत. सर्व कार काय आहेत, स्कूटी आहेत. सर्व कार काय आहेत, स्कूटी आहेत. काही स्कूटी ह्या बाईक आहेत. आता हे जे स्कूटी आहेत ह्याच्यातल्या काही स्कूटी काय आहेत, बाईक आहेत. काही स्कूटी काय आहेत, बाईक आहेत. आणि काही बाईक ह्या एसटी आहेत. ह्याच्यातल्या काही बाईक ह्या काय आहेत, एसटी आहेत. काही बाईक ह्या काय आहेत, एसटी आहेत. काही बाईक ह्या काय आहेत, स्कूटी आहेत. ही झाली सरळ सरळ आकृती, अतिशय सोप्या पद्धतीने क्षणार्धामध्ये आपणाला काय करता येते, आकृती काढून घेते. आता एकदा जर आकृती आली तर निष्कर्ष आपणाला लगेच्या लगे बरोबर आहेत की चूक आहेत आपणाला निश्चित करता येतात. आता निष्कर्ष दिलेले 4, 1 2 3 4. आता निष्कर्ष बरोबर कोणती चूक कोणती लगेच पडताळून पाहूया. पहिला निष्कर्ष त्याने दिलेला आहे, काही बाईक ह्या कार आहेत. आता बघा, काही बाईक ह्या कार आहेत. बाईक आणि कारचा इथं काही संबंध दिसतोय का, संबंध नाही. म्हणजेच हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. दुसरं विधान बघा, काही एसटी हे वाहन आहेत. काही एसटी हे वाहन आहेत. ह्या दोघाचा काही संबंध आहे का, काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा विधान कसं आहे, चुकीचं आहे. त्याच्यानंतर तिसरं विधान रूपी निष्कर्ष त्याने दिलेला आहे, काही स्कूटी हे वाहन आहेत. काही स्कूटी हे वाहन आहेत. ज्यावेळेस इथून आपण मध्ये जातो असे जे गोल 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 असतात, ज्यावेळेस बाहेरून मध्ये जातो त्यावेळेस त्याचा अर्थ काही असा असतो. म्हणजे काही स्कूटी हे वाहनं आहेत. काही स्कूटी हे वाहनं आहेत. हे विधान कसं आहे, मग बरोबर आहे. आणि चौथं विधान रूपी निष्कर्ष दिलेला आहे त्यांनी, काही एसटी हे स्कूटी आहेत. काही एसटी हे स्कूटी आहेत. एसटी आणि स्कूटीचा काही इथं संबंध दिसतोय का, दिसत नाही. म्हणून हे सुद्धा विधान कसं आहे, चुकीचं आहे. या ठिकाणी विधान रूपी निष्कर्ष क्रमांक 3 ह्याच केवळ 3 क्रमांकाचा निष्कर्षच या ठिकाणी काय बरोबर आहे. बाकीचे निष्कर्ष कसे आहेत, चुकीचे आहेत. म्हणून इथं लक्षात ठेवलं पाहिजे, काही स्कूटी हे वाहने आहेत. काही कार हे वाहने आहेत. पण सर्व वाहने कार आहेत. सर्व वाहने स्कूटी आहेत. सर्व कार स्कूटी आहेत. सर्व वाहने स्कूटी आहेत. ज्यावेळेस मधून बाहेर येतो त्यावेळेस सर्व आणि बाहेरून आत जातो त्यावेळेस काही. आणि जर असे एसटी आणि वाहनाचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला, एसटी आणि कारचा, एसटी आणि स्कूटीचा, तर त्या ठिकाणी त्याचा संबंध येत नाही. हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. याच्यानंतर पुढचा चौथा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा, चौथा प्रश्न आपल्याला इथं दिलेला आहे. आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलेले आहे, 4 विधानं आणि खाली 4 निष्कर्ष दिलेले आहेत. आता ते विधानं बघायची आणि सरळ सरळ आपण आकृती काढायची. तुम्ही पण बघत असाल तर तुम्ही व्हिडिओ थोडासा थांबवा आणि लवकरात लवकर या प्रश्नाची काय करा, आकृती काढून घ्या. आता आपण काय करूया, या ठिकाणी या विधानांना अनुसरून लवकरात लवकर या ठिकाणी आकृती काढूया. काय दिले पहिले विधान, काही मांजरे हे गाढव आहेत. काही मांजरे, बघा, काही मांजरे, काही म्हणल्याच्या नंतर असं, हे काय आहेत, गाढव आहेत. काही मांजरे काय आहेत, गाढव आहेत. सर्व गाढव हे कुत्रे आहेत. आता हे सर्व गाढव हे काय आहेत, कुत्रे आहेत. तिसरं विधान, एकही कुत्रा वानर नाही. एकही कुत्रा म्हणल्याच्या नंतर, नाही म्हणल्याच्या नंतर वानर, नाही म्हणल्याच्या नंतर यांच्यामध्ये संबंध नाही. एकही कुत्रा वानर नाही. आणि त्याच्यानंतर चौथा विधान आहे, काही वानर माकड आहेत. काही वानर, याच्यातले काही वानर काय आहेत, माकड आहेत. म्हणजे हे काही, हे काही.
आता आपली आकृती आपणाला या ठिकाणी तयार झाली आहे. याच्यानंतर त्यांनी जे 4 निष्कर्ष दिलेले आहेत, 1 2 3 4 हे 4 निष्कर्ष दिलेले आहेत. ही 4 निष्कर्ष या आकृतीला पडताळून बघायचे आणि कोणती बरोबर आहेत आणि कोणती चूक आहेत ठरवायची. चला, पहिला निष्कर्ष काय दिलाय त्यांनी? काही कुत्रे हे मांजरे आहेत. काही कुत्रे हे मांजरे आहेत. बघा इथं काही आपण बघतोय, काही मांजर काही कुत्रे हे काय आहेत? मांजर आहेत. हे विधान कसं आहे? मग हे विधान रूपी निष्कर्ष कसा आहे? बरोबर आहे. कुत्रे आणि मांजर या ठिकाणी काही कुत्रे कसे आहेत? मांजर आहेत. हे विधान कसं आहे? निष्कर्ष कसा आहे? बरोबर आहे. काही माकड हे मांजर आहेत. काही माकड कुठं आहेत? इथं आहेत. मांजर कुठं आहेत? इथं आहेत. काही संबंध आहे का याचा? काहीच संबंध नाही. संबंध नसल्यामुळे हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. काही वानर हे गाढव आहेत. काही वानर हे गाढव आहेत. ह्याचा आणि ह्याचा संबंध आहे का? काही संबंध नाही. तरीही त्यांनी काय म्हणलंय? काही वानर गाढव आहेत. हे विधान कसं आहे? मग चुकीचं आहे. चौथं विधान रूपी निष्कर्ष त्यांनी दिलेला आहे. सर्व कुत्रे हे गाढव आहेत. सर्व कुत्रे हे गाढव आहेत. ज्यावेळेस बाहेरून मध्ये जातो त्यावेळेस सर्व असतं का? असत नाही. बाहेरून मध्ये जात असताना काही असतं. म्हणून हे सुद्धा विधान चुकीचं आहे. सर्व कुत्रे हे गाढव आहेत हे विधान चुकीचं आहे. पण याच विधानाच्या जागी असं जर आलं असतं सर्व गाढव कुत्रे आहेत तर ते विधान बरोबर असतं. पण सर्व कुत्रे गाढव आहेत हे विधान कसं आहे? मग चुकीचं आहे. तर यामध्ये निष्कर्षामध्ये केवळ 1 नंबरचाच निष्कर्ष कसा आहे? बरोबर आहे. याच्यानंतर शेवटचा प्रश्न आपण घेणार आहोत आणि मला विश्वास आहे तुम्हाला सर्व, काही आणि एकही नाही ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. 5वा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देणार आहे. तुम्ही तो 5वा प्रश्न सोडवायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचंय? कोणती निष्कर्ष बरोबर आहेत आणि कोणती निष्कर्ष चुकीचे आहेत हे तुम्ही ठरवायचं आहे. बघा 5वा प्रश्न आपण तिथं दिलेला आहे. मला वाटते व्हिडिओ थांबवून तुम्ही तो प्रश्न सोडवलेला असेल, पण तरी सुद्धा तुम्हाला मी शेवटी त्याच्यावरती आकृती काढून कोणती निष्कर्ष बरोबर आहेत ती तुम्हाला सांगणार आहे. तर बघा आपण आकृती काढून घेऊया. सर्व चिमण्या ह्या पोपट आहेत. पहिलं विधान काय दिलेलं आहे त्यांनी? सर्व चिमण्या काय आहेत? पोपट आहेत. सर्व चिमण्या पोपट आहेत. पुढचं विधान आहे एकही पोपट हा कबूतर नाही. हा एकही पोपट काय नाही? कबूतर नाही. एकही नाही म्हणलं की काय करायचं? याला छेद मारून घ्यायचा. म्हणजे एकही पोपट कबूतर नाही. त्याच्यानंतर पुढचं विधान आहे काही कबूतर कावळे आहेत. ह्याच्यातले काही कबूतर काय आहेत रे? कावळे आहेत. आणि चौथं विधान आहे एकही कावळा हा पक्षी नाही. एकही कावळा काय नाही? पक्षी नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये संबंध नाही. ह्याच्यामध्ये या दोघांमध्ये संबंध नाही. ही आपली आकृती तयार झाली. आता या आकृतीवर जवळपास 5 निष्कर्ष त्यांनी दिलेले आहेत. 1 2 3 4 5. आता पडताळून पाहायचे फटाफट काय करायचं? आपल्याला ही निष्कर्ष पडताळून पाहायची आहेत. पहिला निष्कर्ष त्यांनी दिलेला आहे पहा तिकडे. काही पोपट हे चिमणी आहेत. काही पोपट चिमणी आहेत. काही बाहेरून ज्यावेळेस मध्ये जातो त्यावेळेस काही बरोबर असतं. काही पोपट चिमणी आहेत हे विधान बरोबर आहे. पण सर्व पोपट चिमण्या आहेत असं म्हणलं असतं तर ते विधान चुकीचं असतं. काही पोपट चिमण्या आहेत हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान रूपी निष्कर्ष काय? काही कावळे हे कबूतर आहेत. काही कावळे हे कबूतर आहेत. बरोबर आहे ना? काही कावळे, इथले काही कावळे काय आहेत? कबूतर आहेत. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरं विधान त्यांनी दिलेलं आहे निष्कर्ष काही पक्षी हे चिमणी आहेत. काही पक्षी कुठं आहेत? इथं आहेत. चिमणी इथं आहे. ह्या दोघांचा काही संबंध आहे का रे? काहीच संबंध नाही. म्हणजे हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. आणि चौथं निष्कर्ष जे दिलेलं आहे ते काय? काही पक्षी हे कबूतर आहेत. काही पक्षी हे कबूतर आहेत. ह्या दोघांचा अर्थार्थी काहीच संबंध नाही. या ठिकाणी संबंध नाही म्हणलंय. म्हणजे काही पक्षी कबूतर आहेत हे विधान कसं आहे? मग चुकीचं आहे. शेवटचा 5वा निष्कर्ष दिलेला आहे सर्व कबूतर हे कावळे आहेत. सर्व कबूतर हे कावळे आहेत. सर्व आहेत का रे? नाही. काही कबूतर कावळे आहेत. सर्व आहेत का? नाही. म्हणून हे सुद्धा विधान कसं आहे? चुकीचं आहे. अशा पद्धतीनं हे बेसिक वेन आकृत्यावर आधारित तर्क क्षमता या धड्याचं हे काय आहे?
अतिशय बेसिक कन्सेप्ट आपण आज समजून घेतलेले आहेत. ह्याच्या पुढच्या ज्या ॲडव्हान्स कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये आणखी अवघड प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे आपण सातत्यानं पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. त्याच्यामुळे ह्याची 5 ते 6 भाग आपण करणार आहोत. ही 5 ते 6 भाग आपण सातत्याने पुढचे जर व्हिडिओ बघत गेलात तर निश्चितपणे 100% तुमचा यावरील प्रश्न चुकणारच नाही, बरोबरच येईल. ही तुम्हाला मी या ठिकाणी शाश्वती देतो. आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो.